नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सवना येथे आलेलो आहोत आणि सवना शिवाराला या ठिकाणी भेट देत असताना एका शेतामध्ये आपण आलेलो आहोत. शेतामध्ये म्हणजे सदन कास्तकार आणि युवा कास्तकार त्यांच्या सोबत आपण संवाद करणार आहोत. आज आपल्या सोबत जुडलेले आहेत आदरणीय आमचे मित्र पुरुषोत्तमजी हाडे, सवना येथून आहेत आणि सवना गावाला भेट देत असताना त्यांच्या शेतामध्ये एक फेरफटका मारण्यासाठी आपण आलोय आणि आज त्यांचा जन्मदिन सुद्धा या ठिकाणी आहे. युवा उद्योजक सुद्धा या ठिकाणी आहेत. दूध डेअरीच्या माध्यमातून एक तरुणांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, शेतीमधले काही अनेक प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भामधले मार्गदर्शन आणि विशेष सांगायचं म्हणजे सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या दिशेने वाटचाल व्हावी हाच प्रयत्न त्यांच्या मनामध्ये सातत्याने आलेला आहे. आज या ठिकाणी विविध क्षेत्रातून आपल्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा येतात सर, काय सांगणार? नमस्कार, मी पुरुषोत्तम हाडे सवना आज तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आज तुमच्या माध्यमातून समाजाला या ठिकाणी मला एकच संदेश द्यायचा आहे. सामाजिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण समाजामध्ये कशा पद्धतीने वावरतो आणि समाजामध्ये असलेले आपले ऋणानुबंध ज्या पद्धतीने आपण जपतो त्या माध्यमातून समाजाशी असलेली आपली नाळ आणि या नाळेचं रूपांतर सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवहारामध्ये होत असतं. त्या हिशोबानं एक अप्रत्यक्षरित्या सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी होत असतं आणि वाढदिवस हा एक निमित्त मात्र असतो. आपण समाजामध्ये कसं वावरतो त्याचा या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या एक समाज पटलावर त्याचं एक प्रतिबिंब आपलं कोरलं जात असतं. म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सर्वच क्षेत्रातून सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच व्यावसायिक या क्षेत्रामधून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छांचा वर्षाव या ठिकाणी होत असतो. मला जीवन जगत असताना कॉलेज जीवनापासून, शैक्षणिक जीवनापासून, एक व्यावसायिक जीवनामधून, राजकीय जीवनामधून असा अनुभव आला की तुम्ही समाजामध्ये कशा पद्धतीने वावरता, तुम्ही समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये कसे समरस होता, त्यानुसारच तुमचं मूल्यमापन या ठिकाणी समाज करत असतो. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं एक आपल्याला परत एकदा नवी उमेद या ठिकाणी मिळत असते. एवढं मी या ठिकाणी सर, या ठिकाणी आपण शेती माती सोबत आपली नाळ जुंपलेली आहेत. आज या ठिकाणी कष्टाच्या माध्यमातून एक जे संघर्षमय जीवन आपण या ठिकाणी जगतायत. आज दूध डेअरीचा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी आपण करतायत. एखादा काही संदेश वगैरे देणार आज या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून? आपण पाहत आहोत एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं. शेतीमध्ये एक निसर्गाच्या भरोश्यावर आधारित असून पावसानं जोडलं आणि राजानं मारलं तर तक्रार कोणाकडे करायची, म्हणून त्याला पूरक असा दुग्ध व्यवसाय आहे. हा दुग्ध व्यवसाय आपला परिवार चालवण्यासाठी, आपला एक सामाजिक स्तर उंचावण्यासाठी, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या व्यवसायाची मदत होते. आता नोकरीची मागं न हिंडता, कारण स्वावलंबन माणसानं शिकलं पाहिजे आणि युवा वर्गानं नोकरीची भटकंती न करता स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आपण कंपनीमध्ये सुद्धा जरी काम केलं तर 12-12 तास कंपनीमध्ये काम करावं लागतं आणि कंपनी म्हटलं तरी ही शेवटी किती केलं तरी नोकरशाहीचा, ताबेदारीचा विषय असतो आणि आपण केलेल्या व्यवसायासाठी आपण घेतलेली मेहनत त्याचा निश्चित रूपानं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही. समाज जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्य हा समाजातील प्रत्येक घटकाच्या कामी आला पाहिजे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे, असा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. जर न जाने कब मौत का पैगाम आ जाए और मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, मैं तलाश करता हूँ लम्हों की, मेरी जिंदगी लोगों के काम आ जाए, या म्हणीप्रमाणे आपण जर माणसासंग माणसासारखा जर वागला तर निश्चित रूपानं तुमचं नाव समाज मनावर कोरल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या ओळीप्रमाणे आपण जे मार्गक्रमण या ठिकाणी करतायत त्याच आधारावर कुठेतरी राजकीय वाटचाल सुद्धा आपली राहिलेली आहे. त्या संदर्भामध्ये काही संकल्प वगैरे आहे का जन्मदिनी? बरोबर आहे. आज या व्यवसायामध्ये काम करत असताना 2-4 माणसं माझ्याकडे आहेत. घरचे आम्ही 8-10 जण आहोत. घरचा परिवार असा 13-14 जणांचा परिवार या व्यवसायावर चालतो, शेतीवर चालतो आणि सामाजिक बांधिलकी जपत असताना आईच्या रूपानं आम्ही सवना या नगरीमध्ये, आई 4.5 वर्ष ग्रामपंचायतीची सरपंच होती, त्या रूपानं आपण 10 कोटी रुपयाचे कामं केले आणि जनतेच्या मनामध्ये एक विश्वास संपादन केला आणि जनतेचा आज तोच विश्वास आम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात 100% उपयोगी पडणार आहे असं माझा आशावाद आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, काही पडघम या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहेत.
त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? आता थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील, पुन्हा येणारी ग्रामपंचायत असेल, या निवडणुकीला आता सामोरं जायचं आहे. परंतु आपलं कार्यक्षेत्र सवना असल्यामुळे आपण ग्रामपंचायतीवरच फोकस करणार आहोत आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये असल्यामुळे इथे सर्वसामान्य व्यक्तीला विश्वासात घेऊन सर्वसामान्यांचा विश्वास जिंकून आम्ही आमची वाटचाल या ठिकाणी करणार आहोत. आपले जी परिसरातल्या जे विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत, युवक आहे, युवती आहेत, त्यांना कुठेतरी प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी शाळेचं सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक जीवनामध्ये महत्व आहे आणि शैक्षणिक जीवनातून या ठिकाणी या गावातील जे विद्यार्थी आहेत, मुलं आहे, मुली आहे, ते या ठिकाणी राज्य पातळीवर गेलेले आहेत. त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. प्रायव्हेट संस्था ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेल्या आहेत. त्यांची वाढती फी, वाढता आवाजवी खर्च. परंतु आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद जी शाळा आहे, या जिल्हा परिषद शाळेमध्ये 3-4 शिक्षक लोक PhD आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याला हेवा वाटावा असं काम या ठिकाणी आमचं होत आहे. जिल्ह्यामधून प्रथम आमचा एक मुलगा NMS मध्ये आलेला आहे. असंख्य 50 ते 60 मुलं या ठिकाणी स्पोर्टच्या बरोबर आमचे नोकरीला लागलेले आहेत. असं या ठिकाणी खूप चांगलं शैक्षणिक वातावरण या गावामध्ये आहे. नाही, नुकतंच या ठिकाणी आपण बघतोय की तुमच्या परिवारातला एक पारिवारिक याच्यामधला एक सदस्य कुठेतरी क्लास 2च्या पोस्टवर गेलेला आहे. त्यावर समजा काय? एक मुलगा आणि एक मुलगी, एक आमचा गोपाल लक्ष्मण हाडे हा पोलीसमध्ये भरती झालेला आहे स्पोर्टच्या माध्यमातून, आणि एक चैताली किशोर हाडे ही इंजिनियर झालेली असताना सुद्धा भूकरमापकमध्ये तिचा क्लास 2ची पोस्टिंग तिची या ठिकाणी झाली आहे. तर तिला नियुक्ती या ठिकाणी मिळणार आहे. आम्हीच नाही, असे आमच्यासारखे भरपूर गावामध्ये विद्यार्थी आहेत. प्रत्येक समाजाचा प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आहे. त्याचा फायदा आम्हालाच नाही झाला, संपूर्ण गावाला झालेला आहे या शैक्षणिक वातावरणाचा. सामाजिक काम जे करतायत त्याचा कुठंतरी या ठिकाणी अंश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. हे खरं आहे? बरोबर आहे. कारण या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य समाज या ठिकाणी राहतात. आम्ही प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये राहिल्यामुळं, आम्ही त्यांचा विश्वास संपादन केल्यामुळं निश्चित रूपाने या ठिकाणी आम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. असं मित्रांनो, अशा पद्धतीचं इथे आपण शेतामध्ये त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे. का केलेला आहे की कुठेतरी एक प्रेरणादायी मुलाखत त्यांची या ठिकाणी घ्यावी, जेणेकरून कष्टमय जीवन आणि संघर्षातून पुढे येणारे एक नेतृत्व आहे.